अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ. इसवी सन 1853 साली झालेल्या क्रायमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची शुश्रूषा केल्याबद्दल प्रसिद्धी मिळवलेली. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले, अशा भावनेने प्रेरित झालेली द लेडी विथ द लॅम्प फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी परिचारिका व्यवसायाला आधुनिक स्वरूप आणले. नमस्कार, मी कविता ढोबे. काव्यास ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. गेल्या 1 महिना झाला मी हा चॅनल ओपन केला आहे, पण आपली तशी काही खास ओळख नाही आहे. आज मला सांगायला अभिमान वाटतोय की मी सायन हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करते. आता गेले 4 महिने झाले कोरोना नावाच्या व्हायरसने भारतात थैमान घातलंय. आता हा व्हायरस कसा आला, कुठून आला याबद्दल जास्त सांगायची गरज नाही, कारण न्यूज चॅनल याला चांगलंच रंगवलंय. सर्वप्रथम या युद्धात बेधडक उतरलेल्या माझ्या एकूण एक कर्तव्यदक्ष कर्तबगारांना मानाचा मुजरा. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं वाक्य मला आठवतंय की संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. म्हणूनच आजही आपल्यातलेच काही योद्धे वयाचं, कुटुंबियांचं तसंच आरोग्य समस्यांचं भान न ठेवता बेधडक जिंकण्यासाठी लढत आहेत. हो, इतिहास घडवण्यासाठी लढत आहेत. महाराजांकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे अगदी एकनिष्ठ होऊन या युद्धात सामील होण्याची मला संधी मिळाली, याचा मला सक्त अभिमान आहे. आजवर सोशल मीडियाद्वारे बऱ्याच घडामोडी पाहण्यात आल्या. यात जास्त प्रमाणात नकारात्मक गोष्टी होत्या. म्हणूनच आज वेळात वेळ काढून थोड्या सकारात्मक गोष्टी तुमच्यासमोर घेऊन आले. सायन हॉस्पिटल आशिया खंडातील अगदी दाट लोकसंख्या असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या सानिध्यात वसलेलं हे हॉस्पिटल ऐन मुंबईत असून हायवेलाच लागून उभारण्यात आलेलं हे हॉस्पिटल म्हणून वर्षाचे 365 दिवस नवनवीन आजाराने पीडित असलेले रुग्ण हे फक्त मुंबईहून नव्हेच तर मुंबई बाहेरून देखील बरेच हेल्थ इश्यूज घेऊन येतात आणि बरेही होऊन जातात. या अशा मुंबईतील नावाने प्रसिद्ध असलेल्या BMC हॉस्पिटलची मी विद्यार्थिनी. 3.5 वर्ष डिप्लोमा पूर्ण करून हायर एज्युकेशन घेऊन पुन्हा या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा पुरवते. भलं मोठं हॉस्पिटल, त्यातील विविध आजारांसाठी सेवा पुरवणारे डिपार्टमेंट, अत्यावश्यक सेवेतील कामगारांची सेवा पुरवण्याची तीव्र इच्छा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न असलेल्या या माझ्या रुग्णालयाला मात्र नेहमीच गालबोट लावलं जातं. तसंच कोरोनासारख्या महामारीत तर अगदी सर्वच न्यूज चॅनलच्या हेडलाईनवर झळकणारं माझं हॉस्पिटल सध्या अदृश्य होत चाललंय. का तर बोटावर मोजण्यासारखे रुग्ण धारावीत सापडू लागले. मध्ये ती एक व्हिडिओ काय व्हायरल झाली, अख्ख्या महाराष्ट्रात कोरोनासारखी पसरली. मग आता कुठे जाऊन बसली ती मीडिया? आता कुणी जाऊन विचारतंय BMC किंवा सायन हॉस्पिटलला की कसं या रोगावर नियंत्रण केलंय, कसं या रोगावर नियंत्रण करून तुम्ही लाखोंचे जीव वाचवले? सर्वसाधारण रुग्णालय असल्यामुळे या रुग्णालयाला खूपच कमी वेळात कोरोनाने ग्रासलं आणि कोरोना पीडित रुग्णांसोबत इतर रुग्णांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. डॉक्टर, नर्सेस तसेच बाकी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. पण खचून न जाता पुन्हा त्याच जोमाने कामावर रुजू होऊन पुन्हा एकदा कोरोनाविरुद्ध त्यांनी लढा जिंकला. या सगळ्यात दुसऱ्याच बाजूला काही नर्सेस, डॉक्टर्स पॅन्डेमिकमुळे हेल्थ कॅम्प, BKC क्वारंटाईन सेंटर आणि 7 हिल्सला पाठवण्यात आल्या. त्यामुळे स्टाफचाही तुटवडा जाणवू लागला. तरीही कोलमडून न जाता जमेल त्या पद्धतीने एकजूट होऊन हे हॉस्पिटल पुन्हा कणखरपणे उभं राहिलं. बस सेवेचं मला इथे कौतुक करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं. कारण संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या तत्पर सेवेमुळे कामगारांना कामावर रुजू होता आलं. 7 हिल्सला पाठवण्यात आलेल्या स्टाफपैकी मलाही तिथला अनुभव घ्यायचा होता. कोरोनासारख्या महामारीत या रुग्णालयाने घेतलेल्या जबाबदारीचा एक हिस्सा म्हणून मीही विलिंगली या रुग्णालयात पाऊल ठेवलं. एप्रिल 14 पासून माझा प्रवास सुरू झाला आणि गेले 4 महिने इथे जे काम करण्यात समाधान लाभलं ते शब्दात सांगणं कठीण. BMCने 7 हिल्स हॉस्पिटलचे 100 बेड ताब्यात घेऊन एक क्वारंटाईन सेंटर तयार केलं. त्या क्वारंटाईन सेंटरनंतर टोटल BMCचे 7,000 पेशंट इथे ॲडमिट होऊन त्यातील 6,000 रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज घेऊन घरी गेलेत. 7 हिल्समध्ये काम करत असताना बरेच चांगले वाईट एक्सपिरियन्स अनुभवले. एका बाजूला बरीच नाजूक तुटलेली नाती पाहायला मिळाली, तर दुसऱ्या बाजूला काम करत असताना आपलंसं करून घेणारी व्यक्ती भेटल्यामुळे एक भलं मोठं कुटुंब तयार झालं. आपण ना खूप धकाधकीच्या जीवनात जगत होतो, नात्यांना वेळ देत नव्हतो. लाखोमध्ये खरेदी केलेल्या स्वतःच्याच घरात आपण निवांत बसू शकत नव्हतो, कारण हे जग आपल्याला निवांत बसूनच देत नव्हतं. जीवनातील अनमोल रस उपभोगायचा सोडून आपण स्पर्धात्मक लाईफस्टाईलमध्ये गुरफटून गेलो होतो. कोरोनाने जगाला एक चांगलाच ब्रेक दिलाय. सगळं जग क्षणात ठप्प होऊन बसलंय.
कामं बंद पडलीत. बऱ्याच जणांना कामावरून काढण्यात आलं आहे. घरी बसून मानसिक त्रास उद्भवू लागलेत. लोक खूप पॅनिक होऊ लागले. आज सगळ्याच बाजूने आपलं नुकसान झालं आहे. पण आजही लोक या संकटातून मानसिकरित्या बाहेर पडू लागले, त्याचा आनंद होतोय. या दिवसात बऱ्याच जणांचे फोन कॉलवरून जमेल त्या पद्धतीने प्रश्न सोडवले. 80% कोरोनामुळे पॅनिक झालेल्या लोकांना या दिवसात सांभाळणं किती कठीण झालं याचा अनुभव मिळाला. म्हणून म्हटलं, कोरोनामुळे पॅनिक झालेल्या लोकांशी थोडं बोलून घ्यावं. मी समजू शकते, घरातील कोणतीही व्यक्ती आजारी पडली की काय मनस्थिती होते. पण ॲज अ रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून तुम्ही योग्य ते निर्णय घ्या. आपले फॅमिली डॉक्टर असतील, त्यांचे योग्य ते सल्ले घेऊन पॅनिक न होता समोर आलेली एमर्जन्सी सिच्युएशन हँडल करा. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर प्रत्येक वेळेस डॉक्टर तुमच्या फॅमिली मेंबरशी बोलतीलच असं नाही. म्हणून सध्याची सिच्युएशन समजून घेऊन त्यांना मानसिक आधार द्या. त्यांना पॅनिक कंडिशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. मी एक खूप अनुभवलं आहे की कोरोना झाला म्हणजे सर्व संपलं असं मुळातच नाही आहे. तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असायला हवी. उदाहरणार्थ, 60हून अधिक वयोगटातील माझे सिनियर डॉक्टर्स अँड नर्सेस कोरोनाला हरून पुन्हा कामावर रुजू झालेत. मग तुम्ही का घाबरताय? नकारात्मक विचार डोक्यात घेऊन या वातावरणात वावरण्यापेक्षा आज लॉकडाऊनमुळे आपली मुले घरात आहेत, त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा, व्यायाम करा, निरोगी आहार घ्या, हसा, खेळा, सुदृढ राहा. एकुलतं एक जीवन मिळालंय, या कोरोनाला अरूनही ते जगून घ्या.